नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतर आणि महिला अत्याचार प्रकरणामधील फरार आरोपी निदा खानला नाशिक पोलिसांनी अटक केलेली आहे। नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये सध्या तिला ठेवण्यात आलेले आहे। आपण बघतोय मध्यरात्री 2:30च्या सुमारास निदा खान ही नाशिकमध्ये तिला पोलिसांनी आणलेलं आहे आणि आतमध्ये ती आता पोलीस कोठडीमध्ये आहे। थोड्याच वेळामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी इथे पोहोचतील आणि निदा खानची चौकशीला सुरुवात होणार आहे। निदा खानच्या तपासासाठी पोलिसांची 4 पथकं तैनामध्ये होती। त्यातील 3 पथकं ही प्रत्यक्ष फील्डवर होती, तर 1 पथक हे तांत्रिक सहाय्य करत होतं। निदा खानचा नेमका ठाव ठिकाणा कुठे आहे, निदा खान कोणाच्या संपर्कामध्ये आहे, कुठल्या मोबाईलचा वापर तिच्या माध्यमातून केला जात आहे, असे तांत्रिक सल्ला देऊन तिचं लोकेशन काय आहे हे शोधण्याचं एक टीम काम करत होती। आणि त्या दृष्टीने जे 3 पथकं हे रस्त्यावर ग्राउंडवर फील्डवर तैनात होते त्यांना मार्गदर्शन केलं जात होतं। 25 मार्चला या संदर्भातला पहिला गुन्हा दाखल झालेला होता। 25 मार्च पासून निदा खान ही फरार होती। दरम्यानच्या काळात तिच्याकडनं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज देखील करण्यात आलेला होता। गरोदर असल्याचं कारण पुढे करत वैद्यकीय सल्ला घेऊन तिला अटक करावी की न करावी या संदर्भातला अर्ज देखील दाखल करण्यात आलेला होता। मात्र न्यायालयाने तो अर्ज फेटाळला आणि अखेर निदा खानला अटक करण्यात आली। तिच्या अडचणीमध्ये निश्चितच वाढ झालेली आहे। थोड्याच वेळामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तिची चौकशी केल्यानंतर तिला सोनोग्राफीसाठी इथल्या एका रुग्णालयामध्ये नेलं जाईल। तिथून पुढे तिला पुन्हा एकदा याच पोलीस स्टेशनमध्ये आणलं जाईल आणि साधारणतः दुपारी 2:30 ते 3च्या दरम्यान निदा खान हिला नाशिक रोड न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे। त्यामुळे आज न्यायालयामध्ये नेमके कुठले खुलासे होतात हे बघणं महत्त्वाचं आहे। याआधी ज्यावेळेस अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी होती त्यावेळेस सरकारी पक्षाकडनं निदा खानचं कनेक्शन हे मालेगाव पासून मलेशियापर्यंत असल्याचं सांगण्यात आलेलं होतं। त्याचबरोबर जी पीडिता होती पीडितेचं नाव देखील बदलण्यात आलेलं होतं। तिला कलमा पढण्यासाठी, त्याचबरोबर नमाज पठण करणं, हिजाब घालणं अशा वेगवेगळ्या चालीरीतींसाठी तिच्यावर दबाव टाकण्याचा देखील आरोप करण्यात आलेला होता। आता ह्या संपूर्ण घटनाक्रमाचा पुन्हा एकदा आढावा घेतला जाणार आहे। निदाच्या तोंडून आता काय पोलिसांना माहिती मिळते हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। दरम्यानच्या काळात निदाला अटक केल्यानंतर तिचे मोबाईल फोन देखील पोलिसांनी जप्त केलेले आहेत। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।